पैसे येणार? थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा रिपोर्ट हा समोर आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आताची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीचे पैसे येणार। नेमकी अपडेट काय आहे? पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने निष्कर्ष काय काढलेला आहे तेच आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा रिपोर्ट थोड्याच वेळापूर्वी समोर आलेला आहे। या समितीमध्ये काही निष्कर्ष काढले जातात। या निष्कर्षमध्ये महाराष्ट्राचे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेचा आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत या पैशामध्ये आणखी रक्कम ऍड करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात, यामध्ये वाढ करावी, महागाईनुसार वाढ करावी असं सुद्धा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। लाडक्या बहीण योजनेचे जे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे सेव्हिंग अकाउंट मध्ये जे पैसे आहेत ते जवळजवळ 81% आहेत महाराष्ट्राचे। तसेच जास्तीचे पैसे वैद्यकीय सुविधांसाठी आणि शिक्षणासाठी वापरण्याचे सुद्धा यामधून दिसून आलेले आहे। त्यामुळे या पैशामध्ये सरकारने भर करावा असे सुद्धा निष्कर्ष हा पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीकडून करण्यात आलेला आहे। तसेच ओडिसाची सुभद्रा योजना या योजनेसंदर्भात सुद्धा हाच निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की या योजनेसाठी सुद्धा पैसे वाढवावेत। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणि ओडिसामध्ये सुभद्रा योजनेचे पैसे वाढवण्याचे निर्देश हे पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने दिलेले आहेत। त्यामुळे आता वाट पाहावी लागेल की लाडकी बहीण योजनेच्या पैशामध्ये किती भर होते, किती रुपयांची भर ही महागाईनुसार केली जाते। तर अतिशय महत्त्वाची आत्ताची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।